हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात सर्वजणी? मजेत ना? मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मम्मी या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला, हे म्हणताना तुम्ही ताईच्या हातात काय ह्याचं पण सांगते तुम्हाला. आपलं किचन खूप छोटं आहे मैत्रिणींनो. किचनसाठी किचन हा शब्दसुद्धा खूप मोठा आहे. इतकं छोटं किचन आहे, 2च फरशाचं किचन आहे. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा कधी ठेवता येत नाही, खूप अडचण होती आहे. आणि त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी हे घेतलं आहे, मिशोवरून मागवले बघा, वॉलपेपर. तर हे भिंतीला लावण्यासाठी, कारण खूप असं छोटं किचन असल्यामुळं भाज्या वगैरे फोडणी दिली टाकायचं असं पूर्ण भिंतीवर ते तिथल्या तिथंच असल्यामुळं लवकर असं उडून अशा भिंती खराब झालेल्या आहेत. कधी तुम्हाला माझ्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसलं बी असेल. तर म्हणलं चला आता हे तुमच्यासोबत पण शेअर. 200 रुपयाचं हे. आता किती भिंतीला येते माहीत नाही आहे, लावून तुम्हाला मी ते पण दाखवल. तर खूप मस्त आहे, खूप आवडलं मला मैत्रिणींना हे. डिझाईन पण खूप सुंदर आहे ह्याची, आहे का? खूप मस्त आहे. 200 रुपयामध्ये एक भिंत पूर्ण अशी एक वॉल पूर्ण होऊन जाते. तर मला एक अर्धा वॉल आणि मधीच आपल्या असा पिलर आहे. तर ते पिलर असल्यामुळे मी तिथं उभं राहता येत नाही आहे. त्याच्यामुळे मी सहसा तुम्हाला ट्रायपॉड ठेवून कधीच शूट दाखविलेलं नाही, कारण ठेवताच येत नाही आहे तिथं. तर हे असंच मी तुम्हाला हातात फोन घेऊनच तुम्हाला दाखवत असते. आणि त्याच्यामुळे हे मागवलं आहे बघा मी. आता हे लावायचं आहे मला. आता चला, आले पूर्ण असं तुम्हाला लावलंच पण शेअर करते मी मैत्रिणींना. तर काही मला माहीत नाही आहे कसं लावायचं आहे ते. तब्येत जरा बरी झाली आजकालच्यापेक्षा, काल आवाजच निघत नव्हता. तर आता चला शेअर करते तुमच्यासोबत. लावून बघते, खूप मला तर आवडलं आहे. 200 रुपयामध्ये भरपूर आलं आहे. असं किचनसाठी मागविला, किचनला जमला नाही पेपर आपल्या. हे असं होऊन बसलं आहे सगळा पूर्ण असं चिटपिला. तरी हे बघा असं ॲटोमॅटिक निघायला आहे. आता ते कशामुळे निघायला आहे काय माहीत नाही, असा त्रास झाला ना. पण एवढं कसं तरी वेस्ट नाही नको म्हणून हे एवढं चिटकलं आहे मैत्रिणींना. बाकी बघा हे कसं झालं इथं, का इथं हे आहे का, हे फाटून गेलं, चिटकलंच नाही भिंतीला कसलंच. त्याच्यामुळं मग मी तुम्हाला दाखवते. आता आपल्या देवापाशी चिटकवलं आहे. तर हे पहा, देवापाशी इथं एकदम असं व्यवस्थित चिटकलं आहे मस्त असं. म्हणलं चला कुठं नाही तर कुठं, तिथं ते तेलगटामुळे चिटकणं गेलं म्हणून म्हणलं आपलं इथं देवापाशी तर चिटकावं. तर मस्त असं चिटकलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. ते भिंती खूप तेलगट येतात त्याच्यामुळे तिथं अजिबात चिटकलं नाही. त्यांना दिमाग जर खाल्ला म्हणताना विचारूच नका सगळं. आता त्याला काय करणार आहे मी, आता असले पेपर वगैरे काहीच मागवणार नाही आहे मी. त्याला डायरेक्ट आता कलर जसा हे आहे ना तसा एक डब्बा ऑइल पेंटचा आणून पूर्ण खिडकीला ते कलर देणार आहे. रेपा मैत्रिणीनो, मी रात्रीच्या जेवणामध्ये करीत होते आपली हैदराबादी स्पेशल व्हेज बिर्याणी. खूप मस्त होती. दम बिर्याणी इतकी छान होती ना. तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर हे कांदा असा तळून घ्यायचा पूर्ण छान असा कलर येईपर्यंत. हे पहा जवळून दाखवते तुम्हाला. आणि हे जे मसाला जे आहे ना हे मेन आहे. तर ह्याच्यासाठी सगळ्या भाज्या आपली गोबी, पूर्ण पूर्ण बीन्स, कॅरेट, गोबी, आलू, टमाटर नाही, टमाटर हे नंतर ह्याच्यामध्ये हे असं ठेवायचं. टमाटर नंतर आणि असं पूर्ण. आणि ह्याच्यामध्ये दही घालायचं, वरी कस्तुरी मेथी आहे, दही घालायचं. बाकी सगळे मसाले घालायचे, आपला खडा मसाला, बाकी व्हेज बिर्याणी मसाला, तिखट, हळद सगळं घालायचं, दही घालायचं. आणि अर्धा तास फ्रीजला ठेवून द्यायचं असं थंड मॅरिनेट होण्यासाठी. हां, आणि हे काजू तळून घेतले ह्याच्यात. आता ही कस्तुरी मेथी, ही अद्रक लसणाची पेस्ट पण टाकायची ह्याच्यात. ही मी हे वापरते एव्हरेस्टची शाही बिर्याणी मसाला, खूप मस्त या. हे टाकला आणि हे ह्याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं, म्हणजे डीप फ्रीजला ठेवलं बर्फाच्या ह्याच्यात. तर आता हे झाले आपले तांदूळ पण शिजले. तर हे कांदा पण आता थंड झाला आहे, थंड करून घ्यायचा. हे टोमॅटो आपलं आणि जे ते कांदा जे तळलेलं तेल असते का त्याच्यामध्येच ह्याची ही बनवून घ्यायचं आहे. हे सगळं चवीला भन्नाट आणि सुंदर लागते बघा मैत्री, करून बघा एकदा. आणि हे त्याला टाकण्यासाठी कोथिंबीर. अरे वा, हे खास बिर्याणीचे तांदूळ आहेत, इतके मस्त, इतके मोकळे. हे एक एक असा तांदूळ मोकळा आहे. ह्याला अर्धा तास भिजवलं आणि 20 मिनटं शिजवलं आहे. तर ते एवढं शिजू द्यायचं, कारण आता ह्याला हे पहा
जास्त असं मऊ नाही होऊ द्यायचं, तुकडा पडेल इतकं शिजवायचं. कारण हे दम देताना बी अजून एक 10 मिनटं शिजत आहे, तेव्हा असं सॉफ्ट होतं आहे मस्त असं. तरी आपले 2 गिलास तांदूळ घेतले होते मी 5 माणसाला. आता तुमच्या खाण्यानुसार, तुमच्या घरच्यांच्या ह्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकतात. आता आम्ही नेहमी करतो त्याच्यामुळे मला ह्याचं माप माहिती. मी 2 गिलास घेतलेत. ह्याच्यातली बी उरल थोडीशी, कारण लेकरांना आवडती, सकाळी पण खाऊ शकते. तर त्याच्यामुळे मी असे तांदूळ खूप छान दिले त्या इथल्या काकांनी. तर मस्त असं. चला आता पुढची तुम्हाला प्रोसेस पण दाखवते मैत्रिणींना. तर आता टमाटे आपले अगोदर त्याच्यात मॅरिनेट केले नसल्यामुळे असे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. जिरे टाकलेत फक्त, कारण त्याच्यात सगळा खडा मसाला ऑलरेडी टाकलेला आहे. तर हे टमाटे पूर्ण फ्राय करून घ्यायचे.